14 डिसेंबर श्री दत्त जयंती. या दिवशी चुकूनही करू नका या 5 चुका, नाहीतर श्री दत्त होतील क्रोधित, लाभेल त्यांची अवकृपा. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दत्त जयंती शनिवार 14 डिसेंबर 2024 रोजी आहे. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची साधना व उपासना केली जाते. परंतु ही साधना किंवा उपासना करताना आपण चुकूनही कोणतीही चूक करू इच्छित नाही. परंतु 5 चुका आहेत ज्या तुम्ही अजाणतेपणे करू शकता. मी सांगत आहे, आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या त्या 5 चुका आहेत ज्या तुम्ही करणे टाळावे, अन्यथा तुम्हाला दत्तगुरूंच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते. भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात. भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात आणि सर्व मनोकामनाही पूर्ण होतात. महर्षी अत्रि आणि माता सती अनुसया यांचे पुत्र भगवान दत्तात्रेय यांची पूजा केल्याने त्रिमूर्तींचा आशीर्वाद प्राप्त होतो. देवांची दत्त जयंती विशेष आहे. त्याचे महत्त्व असे आहे की या दिवशी दत्त तत्व पृथ्वीवर सामान्यापेक्षा 1000 पट अधिक कार्य करते. म्हणून या दिवशी दत्ताची भक्तिभावाने पूजा केल्यास मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त तत्वाचा जास्तीत जास्त फायदा होतो. जेव्हा मृगशीर्ष नक्षत्र पूर्ण होत असते त्यावेळी जन्म झाला म्हणून दत्तात्रेयांचा जन्म प्रदोष कालात सर्व प्रमुख दत्त क्षेत्रामध्ये, तसेच या दिवशी दत्त मंदिर जेथे आहे तेथे झाला. दत्त जन्म सोहळा अंधारात साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून अनेक कुटुंबात दत्त नवरात्र उत्सव म्हणून साजरा केला जातो. दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्राचे पठण सामूहिक किंवा वैयक्तिकरित्या घरी केले जाते. सर्व समर्पित भाविकांना महाप्रसाद दिला जातो. दत्त जयंतीला भाविकांना काय फायदा होणार? या दिवशी दत्त तत्व पृथ्वीवर अधिक कार्यरत असते. त्यामुळे या दिवशी दत्तगुरूंची मनोभावे सेवा केल्याने विशेष लाभ होतो. या गोष्टी दत्तगुरूंच्या सेवेत येतात. दानाला विशेष महत्त्व आहे. अन्नदानाला खूपच महत्त्व आहे. यामध्ये तुम्ही अन्न म्हणून डाळी, तांदूळ, भाजी, मैदा इत्यादी दान करू शकता. दत्त जयंती किंवा गुरुपौर्णिमेला असे दान करा. अत्यंत शुभ मानले जाते. किंवा उत्पन्नात वाढ होत नाही किंवा संसारात सुख मिळत नाही, अशा स्थितीत माणसाने दत्तगुरूंचा आश्रय घ्यावा. कारण दत्तगुरूंची सेवा केल्याने व्यक्तीची कुंडली वाढते. यामध्ये गुरुग्रह मजबूत होतो आणि तोच गुरुग्रह राहतो जे वैवाहिक सुख आणि कुटुंबात शांती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक शांती देते. जर कुंडलीत गुरुग्रह बलवान किंवा कमकुवत नसेल तर व्यक्तीला शांती मिळते, मानसिक समस्या कायम राहत नाहीत. म्हणून दत्तगुरूंची सेवा केलीच पाहिजे. दत्तगुरूंची अशीच सेवा करा, कारण दत्तगुरूंची सेवा केल्यानेच मानसिक शांती मिळते. पण आज आपण ते पाहणार आहोत. दत्तगुरूंची सेवा करताना आपण कोणत्या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, या चुका करायच्या नाही. पहिली गोष्ट म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही दत्तगुरूंची पूजा करा किंवा करू नका. पण या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका, दारू पिऊ नका. तुम्ही दत्तगुरूंचे भक्त असाल किंवा नसाल, हा नियम नक्की पाळा. असे घडते की हा दिवस यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपणही ब्रह्मचर्य पाळावे आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या घरात कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही आणि आपण कोणाला शिवीगाळ करणार नाही. याची वास्तविक अशा गोष्टीशी आपल्या हातात नसतात, तरी त्या कधी घडतील हे सांगता येत नाही. पण याबाबत आपण संयम बाळगावा. वाऱ्यावर नियंत्रण ठेवणे आपल्या हातात नसते.
त्यामुळे आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवल्यास या दिवशी आणि नंतर दुसऱ्या दिवशी अशा गोष्टी टाळू शकता. मुद्दा असा की दत्त जयंतीला कोणी तुमच्याकडे काही मागायला आले तर त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. कारण मी आधीच सांगितलेले होते की दत्तगुरूंच्या सेवेत दान खूप महत्त्वाचे आहे. कारण देव कोणत्या रूपात आपल्या घरी येईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे अशा दिवसातही आपण कोणाला रिकाम्या हाताने पाठवू इच्छित नाही. आपल्याला हे नको आहे. कोणाला दुखावले जाऊ नये. या दिवशी साधू भिक्षा मागायला जरी आपल्या घरी आले तरी त्यांना रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये. शक्य तेवढे अन्न द्या. तसेच आपल्या हिंदू धर्मात गाईला गोमाता असे म्हटले जाते. कारण गाईच्या अनेक देवदेवतांचा वास असतो. दत्तगुरूंचे चित्र पाहिल्यास दत्तगुरूंच्या मागे एक गाय उभी आहे आणि तिच्या बाजूला जमिनीवर 4 कुत्रे आहेत. त्यांनाही काही महत्त्व आहे. त्यामुळे येथे या दिवशी गाय कुत्र्यासह कोणत्याही प्राण्याला तुमच्या दारात आला तर त्यांना काही ना काही दिल्याशिवाय परत पाठवू नका. गायींना नेहमीच पवित्र मानले जाते आणि आपण त्यांना नेहमी काहीतरी खायला देतो. पण या दिवशी कुत्रेही आले तर त्यांना भाकरीचा तुकडा द्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी कांदा लसूण खात नसलेलं चांगलं. हा उपवास करायचा की नाही पण आपण या गोष्टींचे पालन केले पाहिजे. या दिवशी दत्तगुरू हे सर्वात जागृत देव आहेत. श्री दत्त पूजा संकट आणि अडथळ्यांचा नाश करणारी गुरुवार आणि पौर्णिमेला दत्तगुरू पूजेमध्ये खूप महत्त्व आहे. गुरुवार हा दत्तगुरूंचा दिवस आहे आणि पौर्णिमा हे दत्तगुरूंचे आवडते स्थान आहे. आणि म्हणून या दिवशी दत्तगुरूंची मनोभावे पूजा करावी. दत्तगुरूंसाठी उपवास ठेवावा आणि जवळच्या दत्तगुरू मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घ्यावे. आरोग्य आणि इत्यादी विविध समस्यांसाठी दत्तगुरूंचे अनेक मंत्र आहेत. दत्तगुरूंच्या दर्शनाने सर्व काही सुरळीत सुरू होते. जीवनात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचे सतत स्मरण ठेवावे. परंतु विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी आणि गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताच्या नावाचा हार अशा प्रकारे ठेवावा की दत्ताचा मंत्र जपून सर्व जीवनातील समस्या दूर होतील आणि प्रगतीकडे नेतील. नवीन मार्ग सापडतील. श्री दत्त उपासना ही मागील जन्माची सर्व पापे धुवून टाकणारी प्रभावी पूजा आहे. म्हणूनच प्रत्येकाने दत्ताची नित्य पूजा करावी. दत्तगुरूंची भक्तिभावाने पूजा करावी. त्यांना नेहमी पिवळे किंवा केशरी रंगाचे कपडे द्या. निदान या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी तरी दत्तगुरूंचे नामस्मरण करावे किंवा ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. या झाडाला पाणी देण्याचीही काळजी घ्या. याचाही फायदा होईल. औदुंबराच्या झाडाला पाणी देणे त्याचे दर्शन घेणे दत्त जयंतीला शुभफळ देते. श्री दत्तगुरू हे अत्यंत दयाळू प्रेमळ आणि त्यांची उपासना केल्याने लवकरच फळ मिळते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.